अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण केल्यानंतर त्याचे पडसाद आता लातूरमध्ये उमटू लागलेले आहेत। आपण आता सध्या आहोत लातूरच्या गंजगोलाई परिसरात। हीच ती ऐतिहासिक गोलाई आहे जिथं कायम हा परिसर गजबजलेला असतो। मात्र आज लातूर बंदचं आव्हान छावाच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्व पक्षीयांनी केल्यानंतर आज संपूर्ण लातूर या ठिकाणी बंद करण्यात आल्याचं दिसून येत आहे। ही सगळी दुकानं आस्थापने व्यापाऱ्यांनी सुद्धा बंद केलेली आहेत आणि या बंदच्या हाकेला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे। थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणून छावाचे कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते हे मोटारसायकल रॅलीद्वारे व्यापाऱ्यांना बंदचं आवाहन करत होते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा मी कॅमेरामॅन सुधीर यांना विनंती करेन की पलीकडे पोलिसांची प्लाटून त्या ठिकाणी थांबलेली आहे। तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्याच्यामुळे पोलिसांनी सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवला आहे। एकूणच हा छावाने पुकारलेला हा बंद, सर्व पक्षांनी पुकारलेला हा बंद त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी सुद्धा मागणी छावाचे कार्यकर्ते आणि इतर कार्यकर्ते करताना दिसून येत आहेत। सूरज चव्हाण यांच्यावर लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यासह इतर 10 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता त्यांना अटक करावी अशी सुद्धा मागणी केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर।